घरातला साधा वाटणारा वाद हळूहळू इतका पेटतो की प्रत्येकजण आपला आवाज उंचावू लागतो आणि नात्यांची खरी परीक्षा सुरू होते. आनंदी समरला थेट प्रश्न विचारते की त्याने आधीराला तिची माफी मागायला का लावली, आणि समर लगेचच चिडून उत्तर देतो की तो वेळेवर आला असता तर त्याचा मान राखला गेला असता, त्याला कमी लेखलं गेलं नसतं. या बोलण्यावर आनंदी अजून ठाम होते आणि स्पष्ट सांगते की प्रत्येकाने त्याच्या हट्टासाठी माफी मागणं योग्य नाही. तेवढ्यात बाबांचा आवाज येतो आणि ते स्वानंदीच्या बाजूने उभे राहत म्हणतात की चुका आनंदीकडून होतात आणि माफी मात्र सगळ्यांना मागावी लागते. त्यामुळे वातावरण आणखी ताणतं जातं. नंदू मध्ये पडून सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. ती सगळ्यांना विनंती करते की शांतपणे बोलून मार्ग काढूया, पण जावई बापू आपला त्रास व्यक्त करत सांगतात की दरवेळी त्यांनाच हात जोडून माफी मागावी लागते आणि हे त्यांना अजिबात मान्य नाही. आनंदी पुन्हा एकदा सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, पण आईसाहेबांचा संताप उफाळून येतो आणि त्या स्पष्ट शब्दात सांगतात की जर खरंच शांतपणे बोलणं कळलं असतं तर ही वेळ आलीच नसती. यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होते. प्रत्येकजण आपापली बाजू मांडत असतो आणि कोणीही मागे हटायला तयार नसतं. शेवटी समर थेट आनंदीवर बोट ठेवतो आणि तिलाच या सगळ्या परिस्थितीसाठी जबाबदार धरतो. त्याच्या या विधानामुळे सगळे स्तब्ध होतात आणि वातावरण आणखी गंभीर होतं. या सगळ्या गोंधळात एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो की आता पुढे काय होणार? हे नातं अजून ताणलं जाणार की कोणीतरी पुढाकार घेऊन सगळं पुन्हा सुरळीत करणार? आणि याच ठिकाणी कथा एका अशा वळणावर येते जिथे प्रत्येकाच्या भावना, अहंकार आणि नात्यांची खरी किंमत उघड होते. त्यामुळे पुढचा निर्णय कोणाचा आणि कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. अशाच अपडेट्ससाठी फ्लॅश खबर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.